काय मॅडम, शिक्षक दिनाचं नियोजन? मग पाटील मॅडम सारखं हात वर करून चालणार आहे आपल्याला. या वर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह म्हणजे 30 विद्यार्थी इच्छुक होते, त्यातून आता मी 16 विद्यार्थ्यांची यादी काढली. पाटील मॅडम तर छडीने बदडतात, आम्ही पाटील मॅडम बनलोय, आम्ही पण बदडणार. म्हटलं फक्त शिकवतात ना बायांनो, तेवढं अनुकरण करा. उद्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी, एकमेकांना नावाने हाक मारायची नाही. सर मॅडम, बाई गुरुजी हे चालेल, काय रे कुठे सगळ्यांना शिक्षक बनव आणि बाकीच्यांना सांगू आज तुमचा तास नाहीये. तुमची विनोद बुद्धी ना सर, हास्य जत्रा बोलवते तुम्हाला. पीटीचे शिक्षक बनलाय, शिट्ट्या पाहिजेत, नख बघू आधी. किती घाण नख आहेत, आधी ते स्वच्छ करा. शिट्ट्या तुम्हाला विकास सर देतील उद्या शाळेत आले. हा जो बाजूचा वर्ग आहे ना, हा मुलांना देते मी शिक्षक रूम म्हणून, म्हणजे कसं आपलं पण लक्ष राहील ना. वर्गात गेल्या गेल्या आधी काय करणार उद्या? बरोबर, मुलांचा पट, मुलींचा पट, एकूण पट, इकडे दिनांक, वार, विषय आणि मग शिकवायला सुरुवात करा. छान आईला सांगायचं एखादी कॉटनची साडी असेल ती नेसून यायची, आणि मुलांनी इस्त्री केलेले शर्ट, फॉर्मल पॅन्ट. सर, कम्प्युटरचे शिक्षक अशाच मुलांना बनवले ज्यांच्याकडे ऑलरेडी कम्प्युटर आहे घरी. नाही होणार तुमचे कम्प्युटर खरं. तू मुख्याध्यापक बनलायस ना, इकडून तिकडे पळायचं नाही. मुख्याध्यापक सर कधी पळताना दिसतात, कसे असतात ते, एकदम असं फोकस. काय मॅडम, बॅक बेंचरला तुम्ही शिक्षक बनवलं? अहो सर, खऱ्या लिडरशिप क्वालिटीज इथेच असतात. 10 वर्षानंतर बघा, हीच मुलं असतील शाळेतली प्रमुख पाहुणे म्हणून. हा, उद्याच्या दिवस तुम्ही शिक्षकांचं वॉशरूम यूज करू शकता. सरांनी विचारलं मला मगाशी, कोण आहे माझा विषय कोण शिकवणार आहे. त्यांना सांगतो मी काय शिकवायचं, मग ते मी शिकवणार नाही. म्हटलं अहो सर, मी इथे शिक्षक दिनाचं नियोजन करते. सर त्यांचं वेगळंच नियोजन करत होते.